नमस्कार मंडळी, कसे आहेत? प्रियाच्या सोपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण वर्षभर टिकणारे पोह्याचे कुरकुरे कसे बनवायचे ते बघणार आहेत. तर रेसिपी एकदम सोपी आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा. तर बघा, इथे पोह्यांचे जे कुरकुरे आहेत ते अगदी कुरकुरीत झालेले आहेत आणि काही कुरकुरे मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवलेले आहेत. तर बघा किती कुरकुरीत झालेले आहेत आणि अजिबात तेलकट झालेले नाहीत. तर सोबतच आपण काही बॉबी पापड सुद्धा केलेले आहेत. या सुद्धा कुरकुरीत झालेल्या आहेत आणि अजिबात तेलकट झालेल्या नाहीत. शिवाय आपण यामध्ये तेलाचा सुद्धा वापर केलेला नाही किंवा यामध्ये कोणताही पदार्थ उकडलेला नाही किंवा शिजवलेला नाही. तरी सुद्धा हे पोह्याचे जे कुरकुरे आहेत अगदी वर्षभर टिकतात. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर त्यासाठी इथे मी वाटीच्या मापाने 2 वाटी पोहे घेतलेले आहेत. तर तुम्ही जास्त प्रमाणात सुद्धा करू शकता. या वाटीच्या मापाने मी 2 वाटी पोहे घेतले आहेत. पोहे जे आहेत ते आपण जे कांदा पोहे बनवतो तेच पोहे आहेत. तर 2 वाटी आपण पोहे घेतलेले आहेत. पोहे आपण चांगले चाळून ते स्वच्छ निवडून घेतलेले आहेत. कारण त्यामध्ये काही घाण असेल तर ती चाळणीने खाली पडते, म्हणून आपण ते स्वच्छ चाळून घेतले आहेत. आता पोहे जे आहेत ते आपल्याला धुवून घ्यायचे आहेत. तर 2 ते 3 पाण्याने पोहे आपण स्वच्छ धुवून घेणार आहेत. आता बघा, पोहे आपले धुवून झालेले आहेत. आता यामध्ये आपण अजून थोडंसं पाणी टाकून पोहे भिजत ठेवणार आहेत. तर पटकन भिजावे म्हणून त्यामध्ये अजून एक अर्धा कप आपण पाणी टाकणार आहेत. आता पाणी टाकून झालं की त्यावर आपण एक झाकण ठेवून हे पोहे तासभरासाठी भिजत ठेवणार आहेत. इथे तुम्ही पोह्याची पावडर करून सुद्धा कुरकुरे बनवू शकता, पण इथे मी अख्खे पोहे पाण्यामध्ये भिजत ठेवले होते. आता बघा, पोहे जे आहेत ते आपले तासाभरानंतर छान असे भिजलेले आहेत. तर बघू शकता तुम्ही, आपले पोहे छान असे भिजून तयार झालेले आहेत. आता हे पोहे आपण एका मोठ्या परातीमध्ये काढून घेणार आहेत. तर सर्व जे पोहे आहेत ते आपण मोठ्या परातीमध्ये काढलेले आहेत. आता पोहे आपण हाताने चांगले मॅश करून घेणार आहेत. म्हणजे पूर्ण हाताने आपण ज्याप्रमाणे पीठ मळतो त्याचप्रमाणे हे पोहे सुद्धा मळून घेणार आहेत. आता जर तुम्हाला यामध्ये अजून पाण्याची आवश्यकता असेल तर तुम्ही एक 2 ते 3 चमचे पाण्याचा सुद्धा वापर करू शकता. पण मी पोहे भिजवतानाच त्यामध्ये थोडंसं जास्त पाणी ठेवलं होतं, म्हणून पोहे छान असे मऊसूत भिजलेले आहेत. आता बघा, इथे आपण पीठ आता छान असं मळून घेतलेलं आहे. तर यामध्ये आता आपण मसाले ॲड करणार आहेत. त्यासाठी इथे मी अर्धा चमचा लाल तिखट घेतलेला आहे. तिखट जे आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता किंवा बेडगी मिरचीचं सुद्धा तिखट वापरू शकता. 1 चमचा धने पावडर वापरलेली आहे आणि 1 चमचा आपण पापड खार वापरलेला आहे. तर पापड खार नाही वापरला तरी सुद्धा चालतो, पण एक छान टेस्ट यावी म्हणून मी पापड खार वापरलेला आहे. 1 चमचा ओवा वापरलेला आहे. ओव्यामुळे खूप छान अशी टेस्ट येते. 1 चमचा पांढरे तीळ वापरले आहेत आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. तर पापड खार थोडासा चवीला खरट असतो, तर त्यामुळे आपल्याला मीठ जे आहे ते बघूनच टाकायचं आहे. आता हे जे सर्व सुके मसाले आहेत ते आपण या पोह्यामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहेत. आता सर्व सुके मसाले आपण पोह्यामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहेत. तुम्ही जर अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. आता तुम्हाला अजून जर पाण्याची आवश्यकता असेल तर तुम्ही अजून एक 2 ते 3 चमचे पाण्याचा वापर करू शकता आणि हे जे पोहे आहेत त्याचा असा घट्ट सैलसर गोळा मळून तयार करा. इथे मी 2 ते 3 चमचे पाण्याचा वापर केलेला आहे आणि हे जे पोह्यांचं पीठ आहे ते आता आपण छान असं मळून घेतलेलं आहे. तर बघू शकता तुम्ही, व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला पोह्यांचं पीठ मळून घ्यायचं आहे. म्हणजे त्याचा एक सैलसर गोळा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. तर या पिठाचं तुम्ही टेक्स्चर बघू शकता. अशा प्रकारे तुम्हाला हे पोह्याचं पीठ मळून घ्यायचं आहे. आता आपलं पीठ तयार आहे, तर आपण लगेच याचे कुरकुरे बनवणार आहेत. तर त्यासाठी इथे मी शेवगा घेतलेला आहे.
तुम्ही हे जे आहेत कुरकुरे जे आहेत ते एखाद्या पॉलिथिनमध्ये सुद्धा हे पीठ भरून त्याला थोडंसं कट करून कुरकुरे बनवू शकता, किंवा या सोऱ्यामध्ये टाकून सुद्धा तुम्ही कुरकुऱ्याचा आकार देऊ शकता, किंवा बॉबी पापड सुद्धा करू शकता. तुम्हाला जसा आकार हवा आहे तसं तुम्ही करू शकता. तर इथे मी सोऱ्याला थोडंसं तेल लावून घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये पूर्ण हे पोह्यांचं जे पीठ आहे ते आपल्याला भरून घ्यायचं आहे. आणि आता याचं आपल्याला झाकण लावून घ्यायचं आहे आणि एक छोट्या आकारामध्ये हे कुरकुरे आपण पाडून घेणार आहेत. किंवा जर तुमच्याकडे असा शेवगा नसेल किंवा हे जे मशीन आहे ते नसेल तर तुम्ही पॉलिथिनमध्ये पीठ भरून कट करून घेऊ शकता. आता बघा इथे आपण एक छोटे छोटे कुरकुरे तयार केलेले आहेत. शेवग्याच्या मदतीने आपण अगदी छोट्या छोट्या आकारामध्ये कुरकुरे पाडून घेणार आहेत. तर जे आपलं बाकीचं राहिलेलं पीठ आहे त्याचे सुद्धा आपण अशाच प्रकारे कुरकुरे आणि काहीचे आपण बॉबी पापड करून घेणार आहेत. तर बघा इथे आपले पोह्यांचे कुरकुरे तयार झालेले आहेत. अशा प्रकारे आपण बाकीचे राहिलेल्या पिठाचे सर्व कुरकुरे आणि काहींचे बॉबी पापड करून घेणार आहेत. तर हे जे आहेत बनवलेले कुरकुरे ते आपल्याला उन्हामध्ये वाळवण्यासाठी ठेवायचे आहेत. तर एका सुती कपड्यावर करून घ्यायचे आहेत आणि 1-2 दिवस आपल्याला हे कडक उन्हामध्ये वाळवून घ्यायचे आहेत. जर तुम्ही हे असेच ओले तळत असाल तर थोडंसं तेल त्याला जास्त बसलेलं असतं, म्हणून हे पूर्णपणे वाळल्यावरच आपल्याला तळायचं आहे. तर एका मी सुती कपड्यावर हे कुरकुरे आणि बॉबी पापड सुकण्यासाठी ठेवलेले आहेत. आता बघा हे आपण जे कुरकुरे आहेत ते 2 दिवस कडक उन्हामध्ये वाळवून घेतलेले आहेत. तर कुरकुरे सुद्धा आपले छान असे वाळवून तयार झालेले आहेत आणि जे बॉबी पापड होते ते सुद्धा आपले छान असे वाळलेले आहेत. आता हे लगेच आपण तळण्यासाठी घेणार आहेत. तर गॅसवरती मी कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलं आहे आणि तेल जे आहे ते आपल्याला चांगलं कडकडीत तापवून घ्यायचं आहे. लो टू मीडियम गॅसवर आपल्याला तेल तापवायचं नाही. जर तुम्ही मंद आचेवर तेल तापवलं तर जे आपले कुरकुरे आहेत ते पटकन फुलणार नाहीत, म्हणून कडकडीत तेलामध्येच आपल्याला हे कुरकुरे टाकून घ्यायचे आहेत. आता बघा इथे मी तेलामध्ये कुरकुरे टाकून घेतले आहेत. तर किती छान असे कुरकुरे फुललेले आहेत. आता कुरकुरे आपले तळून झालेले आहेत. तेलामधून आपण हे झाऱ्यामध्ये काढून घेणार आहेत आणि तेल जे आहे ते आपण पूर्ण नितळून घेणार आहेत. तर अगदी दुप्पट आपले कुरकुरे फुललेले आहेत. तर तेल आपण पूर्णपणे नितळून घेतलेले आहे. तर हे जे कुरकुरे आहेत ते आपण एका प्लेटमध्ये ठेवणार आहेत आणि बाकीचे जे राहिलेले बॉबी पापड आहे ते सुद्धा आपण अशाच प्रकारे तळून घेणार आहेत. तर तळत असताना तेल आपल्याला अगदी कडकडीत तापलेलं पाहिजे. लो टू मीडियम गॅसवर तेल तापवायचं नाही. कडकडीत तेलामध्ये हे जे कुरकुरे टाकले तर पटकन ते तळले जातात आणि छान असे फुलतात. तर कोणताही वाळवणीचा पदार्थ जर तुम्ही तळत असाल तर मुरकूल किंवा पापड जर तळत असाल तर हाय फ्लेमवरच आपल्याला तळून घ्यायचे आहेत, कारण ते पटकन तळले जातात. आणि मंद गॅसवर जर तुम्ही तळलात तर त्याला तेल तसंच बसलेलं असतं, म्हणून आपल्याला हाय फ्लेमवरच हे तळणीचे पदार्थ तळून घ्यायचे आहेत. इथे बघा आपण कुरकुरे आणि बॉबी पापड तळून तयार केलेले आहेत. आता हे जे कुरकुरे आहेत तर तुम्ही यावर अजून मॅगी मसाला किंवा चाट मसाला टाकून सुद्धा खाऊ शकता. बघा आपले पोह्यांचे कुरकुरे किती कुरकुरीत झालेले आहेत. तर हे जे कुरकुरे आहेत ते अगदी घरी बनवलेले आहेत, म्हणून अगदी हेल्दी आहेत. तर बाहेरचं खाण्यापेक्षा मुलांना तुम्ही हे अशा प्रकारचे घरी बनवून कुरकुरे द्या. रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. अशा प्रकारचे कुरकुरे तुम्ही एक वेळेस नक्की मुलांना बनवून द्या. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका खमंग रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.